100 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते शुभारंभ। धुळेकर नागरिकांसाठी धुळ्यातच मिळणार MRI सुविधा। धुळे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असलेले 100 खाटांचा व महिला व बाल रुग्णालयाचे तसेच MRI युनिट शव विच्छेदन कक्षाचे लोकार्पण आज करण्यात आले। धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य गरजू रुग्णांना खासगी तसेच मुंबई, नाशिक मध्ये उपलब्ध आरोग्य सुविधा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातच उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले। धुळे शहरातील धुळे जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय या ठिकाणी येथील आवारात जिल्हा सामान्य रुग्णालयातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नव्याने उभारण्यात आलेले 100 खाटा व महिला व बाल रुग्णालय तसेच MRI युनिट शव विच्छेदन कक्ष या ठिकाणी धुळेकर नागरिक जनते रुग्णांसाठी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले असून त्याचं उद्घाटन आज करण्यात आले। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बजाने, आमदार मंजुळाताई गावित, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर निपुण विनायक, सचिव ई रवींद्रन, मुंबई आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, CO बाबासाहेब बेलदार, महापौर मायदेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, आयुक्त नितीन कापडणीस, विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर स्वप्नील सांगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कलाने, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित, मनोज मोरे, सतीश महाले, माजी जिल्हा प्रमुख हिलाल माडी, महानगर प्रमुख संजय वाल्ले, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष दत्तीताई देवरे, माजी महापौर प्रदीप करपे, चंदूबापू सोनार, भगवान करंकाळ, महानगर प्रमुख संजय वाल्ले, डॉक्टर सुशील महाजन आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी या ठिकाणी धुळे जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय येथील परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबते, त्यासाठी या ठिकाणी कॉन्क्रीट फेवर ब्लॉक बसवण्यात यावे अशी देखील मागणी धुळे शहर आमदार यांनी केली। त्याचबरोबर विविध मागणी या ठिकाणी धुळे शहर आमदार यांनी केली। तर धुळे ग्रामीणचे आमदार यांचा उद्या वाढदिवस असल्याने त्यांनी वाढदिवस निमित्त मला दुसरं काही नको, धुळे ग्रामीणच्या नागरिक रुग्णांसाठी, ग्रामस्थांसाठी 2 ठिकाणी या ठिकाणी 2 रुग्णालयांची मंजुरी देण्यात यावी अशी मागणी केली। त्याला प्रतिसाद देत या ठिकाणी आरोग्य मंत्री आंबेडकर यांनी देखील धुळे ग्रामीणचे आमदार राम बजाने यांच्या वाढदिवसानिमित्त 2 रुग्णालयांची मंजुरी देखील या ठिकाणी तात्काळ देण्यात येईल असे आश्वासित केले। याच शुभेच्छा या ठिकाणी राम बजाने आमदार यांना देण्यात आल्या। तर यावेळी मोठ्या संख्येने येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्टाफ, परिचारिका यांच्यासह स्थानिक नागरिक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 शुक्रवार रोजी जिल्हा रुग्णालय येथील 100 खाटांच्या महिला व बाल रुग्णालय तथा अद्ययावत अपघात विभाग, शव विच्छेदन गृह तसेच MRI युनिटच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले आपले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, ज्यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून जनसेवेचं व्रत हाती घेतलेले आहे, जे खरोखर धन्वंतरीचे उपासक आहेत, असे आदरणीय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार प्रकाश आंबेडकर साहेब, तसेच आमच्या धुळे जिल्ह्याचे बऱ्याच वर्षानंतर आमच्या धुळे जिल्ह्याला धुळेचे भूमिपुत्र जे की पालकमंत्री म्हणून लाभले आहेत, तसेच महाराष्ट्र राज्याचे आदरणीय पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे जिल्हा आदरणीय आमदार जयकुमारजी रावल साहेब व मंचावर उपस्थित असलेले सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बंधू-भगिनी आणि उपस्थित सर्व नागरिक बांधव यांना सस्नेह वंदन। त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक धुळे या नात्याने स्वागत करतो। माननीय आरोग्यमंत्री महोदय, आपण जेव्हापासून सार्वजनिक आरोग्य विभागाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे, तेव्हापासून आरोग्य यंत्रणेस नवीन रूप, नवीन आयाम, नवीन ध्येय, नवीन उंची गाठण्यासाठी आपण जी मेहनत
तथा पारदर्शक व गतिमान प्रशासन राबविण्याकरता आपण यंत्रणेत देत असलेले मार्गदर्शन हे आरोग्य विभागातील प्रश्न सोडवण्यास व यंत्रणा सक्षम करत आहे, यात कोणतीही शंका नाही. महोदय, आपण दिनांक 13/9/2025 रोजी अद्यावत अशा महाराष्ट्रातील सर्वप्रथम कार्डियाक लॅबचे उद्घाटन समारंभ प्रसंगी आपले मंत्रिमंडळातील सहयोगी मित्र तथा पालकमंत्री धुळे माननीय नामदार श्री जयकुमारजी रावल साहेब यांचे उपस्थित लवकरच या रुग्णालयाचे उद्घाटन आपल्या हस्ते होणार हे आपण घोषित केले होते. साहेब, आज आपल्या शब्दांनी मूर्त स्वरूप घेतले, आपण शब्द करा केला, आपण मैत्रीला जागला, त्याबद्दल पूर्ण धुळेकर जिल्ह्यावासियांकडून तसेच पालकमंत्री या नात्याने आमच्या जयकुमारजी रावल साहेबांकडून आपले खूप खूप अभिनंदन आणि आभार. माननीय महोदय, धुळे जिल्हा रुग्णालय स्थापना ही सन 1925 साली झाली. कालांतराने सदर रुग्णालयाचा विस्तार होत गेला. सन 1925 ते सन 1989 ते 2014 सदर रुग्णालय वैद्यकीय उच्च शिक्षणाकरिता आवश्यक बाब म्हणून शासन स्तरावरील निर्णयाअंतर्गत श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अंतर्गत कार्यरत होते. वर्ष 2014 ते 15 मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सेवांचे टप्प्याटप्प्याने नव्याने बांधलेल्या चक्करबडी परिसरामध्ये स्थलांतर झाले. सदर स्थलांतर झाल्यानंतर शहर परिसरात प्राथमिक तथा दुय्यम स्तरावरील सुविधा देण्याकरिता कोणतीही सक्षम अशी शासकीय आरोग्य यंत्रणाची अनुपलब्धता तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे धुळे शहरापासूनचे अंतर जवळपास 8 किलोमीटर असल्याने धुळेकर जनतेची होणारी आर्थिक तथा मानसिक धडपड याची दखल तत्कालीन लोकप्रतिनिधींनी घेतली व जिल्हा व श्री रुग्णालयाकरिता 100 खाटांचे रुग्णालय 2016 साली मंजूर केले. सदर मंजुरीनंतर उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये सुरुवातीत जिल्हा रुग्णालय 100 खाटा कार्यान्वित करण्यात येऊन परिसरात इतर इमारतीत उपलब्ध जागेत महिला व बाल रुग्णालयांतर करिता अंशतः नूतनीकरण तथा नव्याने बांधणी मंजूर मिळाली. सन 2018 पासून तर आज तागायत सर्वच लोकप्रतिनिधींनी इथल्या धुळे जिल्हा रुग्णालयाचा तसेच महिला व बाल रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी आपल्या पालकमंत्री महोदयांच्या तसेच आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने इथली प्रगती आपण साधत आहोत. इमारतीचे काम पूर्णत्वास येत असताना रुग्णालयीन साहित्य सामग्री तथा फर्निचरची मागणी माननीय नामदार तथा पालकमंत्री श्री जयकुमारजी रावल साहेब यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन जिल्हा नियोजन समितीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता देऊन सदर बाबींची उपलब्धता करून दिली. आजचा दिवस धुळे जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक असा आहे. महिला व बालरोग सेवेला अधिक सक्षम, आधुनिक, सर्वसमावेशक स्वरूप देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 100 खाटांच्या महिला रुग्णालयाच्या त्याचबरोबर जिल्हा वार्षिक विकास निधी अंतर्गत माननीय पालकमंत्री श्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या माध्यमातून आधुनिक शौचगृह, अत्याधुनिक मॉड्यूलर विभागाचे उद्घाटन आज होत आहे. तसेच स्थानिक आमदार मंजुताईजी गावित मॅडम तसेच तुळशीरामजी गावित साहेब, धुळे शहराचे आमदार अरुणजी अग्रवाल, धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदानेजी साहेब हे देखील सतत पालकमंत्र्यांकडे आणि आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आमच्या जिल्हा रुग्णालय व महिला बाल रुग्णालयामध्ये सोयीसुविधा पुरवण्यासाठी कार्यशील होते. त्या अनुषंगाने आज MRI युनिटचा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आधुनिक प्रसूती कक्ष, आधुनिक पोस्टमॉर्टम, मॉड्युलर कॅज्युअल्टी या सेवा आपण जिल्ह्यासाठी लोकार्पण केलेल्या आहेत. माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी म्हणून माननीय पालकमंत्री रावल साहेब यांच्या हस्ते जिल्हा वार्षिक विकास निधीतून जी कामं मंजूर झाली आहे ती नंबर 1 माननीय आमदार शिरपूर श्री घासीरामजी विचरण पवार साहेब यांच्या सूचनेने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अद्यावत सेप्टिक व सेप्टिक प्रसूती कक्ष विभाग खर्च 3,97,00,000 दिनांक 24/7/2024 रोजी माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. नंबर 2 माननीय आमदार धुळे ग्रामीण श्री राघवेंद्रजी मनोहर बदाने यांच्या सूचनेने सोनगीर ग्रामीण रुग्णालय येथे मॉड्युलर शस्त्रक्रिया माननीय नामदार तथा पालकमंत्री श्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या सूचनेने तथा मंजुरीने ग्रामीण रुग्णालय शिंदखेडा येथे अद्ययावत मॉड्युलर शस्त्रक्रियागृह खर्च जगन्नाथ सोल्युशन लिमिटेड. वरील दोन्ही प्रकल्पांचे आज रोजी माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा देखील पार पडणार आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने मंजूर असलेले आणि चालू असलेले कामं हिरे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात एक RCH विंग 200 खाटा NHMच्या अंतर्गत आणि आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याने चालू आहे. तसेच क्रिटिकल केअर ब्लॉक 50 खाटा PM अभियानच्या अंतर्गत माननीय आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या पाठपुराव्याने चालू आहे. सर्व प्रकल्पांची कामे ही प्रगतीपथावर आहेत. माननीय आरोग्यमंत्री महोदय, आपण राज्याचे आरोग्य यंत्रणेचे पालक व माननीय जयकुमार व आपण जिल्ह्याचे पालक, शहराचे प्रथम नागरिक माननीय महापौर, शहराचे आमदार व जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी व माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समक्ष मी यंत्रणेचा विश्वस्त या नात्याने आपल्या समोर काही मागणी मांडणार आहे. नंबर 1 रुग्णालय श्रेणीवर्धन 100 ते 200 खाटा. जिल्हा रुग्णालय हे प्रारंभिक टप्प्यात 100 खाटांचे रुग्णालय म्हणून मंजुरी मिळाली. तदनंतर दिनांक 13/4/2026 रोजी शासन नियमानुसार जिल्हा रुग्णालय धुळे 100 ते 200 खाटा श्रेणीवर्धन मंजुरी मिळाली. मात्र माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार
आर्थिक शिस्त बाबीअंतर्गत बांधकाम चालू असलेल्या आरोग्य संस्थांचे लोकार्पण पूर्ण होत नाही तोवर नवीन आरोग्य संस्था श्रेणीवरून प्रस्ताव बांधकाम मंजुरीकरिता स्थगिती आदेश आहेत. तरी सदर प्रस्तावात विशेष बाब म्हणून आपल्या प्रयत्नातून ती मंजुरी मिळावी ही विनम्र विनंती. तसेच त्या अनुषंगाने प्रशासकीय पदनिर्मिती मंजुरी, तसेच उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील नवीन इमारतीकरता मंजुरी, तसेच नवीन जागेची मंजुरी, जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या सर्व कार्यालयांसाठी नवीन जागेची मंजुरी, या सर्व प्रकल्पांच्या उभारणीसाठी मार्गदर्शन करणारे माननीय मंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय आमदार महोदय, लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी, अभियंते, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार होऊया. सुदृढ माता सुदृढ समाज हा संकल्प अधिक बळकट करूया. या दोघांचा आशीर्वाद आमच्या जिल्हा रुग्णालय धुळे तसेच जिल्हा प्रशासनावर राहिला तर नक्कीच आम्ही जिल्हा रुग्णालय धुळे येथील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग आपणास आश्वस्त करू इच्छितो की आम्ही जे जिल्हा रुग्णालयाचं जे गतवैभव होतं ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू अशी आज ग्वाही देतो. आणि या जिल्हा रुग्णालयाचा कायापालट आपल्या आशीर्वादाने, दोघांच्या आशीर्वादाने नक्कीच करू अशी ग्वाही देतो. आणि तुमच्या विश्वासात आम्ही पात्र राहू, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. एवढे दोन शब्द बोलून जय महाराष्ट्र. जय. उद्घाटनाच्या प्रसंगी सुद्धा आरोग्य मंत्री महोदय इथं आलेले होते व अचानक त्यांचा दौरा इथं धुळ्याला लागला होता तेव्हा पालकमंत्री महोदय उपस्थित नव्हते. त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं होतं व्यासपीठाच्या माध्यमातून की जेव्हा हे रुग्णालयाची लोकार्पण होईल, सुरुवात होईल, तेव्हा मी परत या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहील आणि तेवढ्याच दक्षतेने, तेवढ्याच महत्वाच्या या कारणाच्या निमित्ताने मी धुळेकर जनतेला आरोग्याची सेवा कशी देता येईल याच्यासाठी तत्परतेने उपलब्ध राहील. आज आपण बघतो की विद्यादानाचं, ज्ञानदानाचं काम एक पवित्र मानलं जातं, दुसरं आरोग्य सेवेचं हे पवित्र काम मे मानलं जातं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे वॉर्ड वाईज असतील, आमचे सिस्टर्स इथं उपस्थित असतील, आमचे डॉक्टर्स इथं उपस्थित असतील. आज हे उपस्थित असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आरोग्याची सेवा ही ग्रामीण भागातला असेल किंवा कुठल्याही भागातला, शहरातला असेल, गोरगरीब जनता, दीनदलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर हा त्याच्या आर्थिक परिस्थितीच्या अनुसार आपल्या देशामध्ये उपचार घेत असतो. मग सिव्हिलला काम कोणाचं अडतं तर गोरगरीब जनतेतल्या, कुटुंबातला माणसाचं काम हे सिव्हिलला तिथं अडत असतं. आणि ती सेवा अतिशय तत्परतेने आणि अतिशय उत्तम दर्जाची असली पाहिजे हे आदरणीय आरोग्य मंत्री महोदय याची दक्षता संबंध महाराष्ट्रामध्ये घेत आहेत. आज आपण बघतो की 3.5-4 वर्षापूर्वी सरांनी व त्यांच्या महायुतीच्या शिवसेनेच्या सर्व आमदारांनी असं काही इंजेक्शन दिलं ना, असं काही ऑपरेशन केलं की त्यांच्यामुळं एक सत्ता परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये झालं. आणि त्याच्यानंतर ज्या निवडणुका 2024च्या झाल्या त्यांच्यामुळं आणि आदरणीय भारतीय जनता पार्टी व महायुतीच्यामुळं आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा आज व्यासपीठावर बोलण्याची संधी इथं उपलब्ध आहे. आणि ही संधी उपलब्ध होत असताना ज्या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब, ज्यांच्या विचारावर आम्ही सर्वजण समाजकारण, राजकारण करतो, ज्यांच्या विकासाच्या विजनवर आम्ही सर्वजण चालतो, त्यांनी जर सर्वप्रथम 2014ला या देशामध्ये सत्ता आल्याच्या नंतर सर्वप्रथम कुठलं काम केलं असेल तर गोरगरीब जनतेच्यासाठी आरोग्याच्या सुविधा कशा जास्तीत जास्त देते याच्यावर भर करण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रताई पवार यांच्या माध्यमातून इथं काम चालू आहे. आपल्या महाराष्ट्राची योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारतची योजना आहे. कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची सुविधा ही ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल, जो माणूस हा दारिद्र्य रेषेच्या खाली येतो त्याला ती योजना पहिले उपलब्ध होती. त्याच्यानंतर जेव्हा मोदी साहेबांची सत्ता आली, आपली महायुतीची सत्ता महाराष्ट्रामध्ये आली, सर्वसामान्य नागरिकांना सरसकट आरोग्याची सुविधा इथं उपलब्ध झालेली आपल्या सर्वांना दिसते. आणि ही सेवा आज ईश्वर सेवा म्हणून ओळखली जाते. आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक संघटनेचे लोक इथं उपस्थित आहेत मला इथं वाटतं. कारण की प्रत्येक संघटना म्हणजे सिस्टर्सची संघटना वेगळी आहे, वॉर्ड वाईजची संघटना आहे, डॉक्टरची संघटना आहे. आमनं चांगलं नाव लिहिलं बरं का, काय तुम्ही इंजेक्शन देता जे बोलतात ते पेशंटच्या लक्षात राहून जातं. आणि तुम्ही चांगलं बोलले तर आमचं मतदानामध्ये तिथं भर तिथं पडते. आणि तुमच्या माध्यमातून ती जर चांगली सेवा झाली आणि आमचे सुद्धा आरोग्य दूत
भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रत्येक पक्षाने आता आरोग्य दूत देण्याचं काम आमच्या व्यक्तिगत खर्चाने आम्ही तुमच्या तिथं मदत होईल, पेशंटला कशी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मदत होईल याच्यासाठी आम्ही सुद्धा सिव्हिलला असेल किंवा या सिव्हिलला असेल तिथं लोक उपलब्ध ठेवतो आणि गोरगरिबांना सेवा चांगली देता कशी येईल याच्यासाठीचं काम इथं मोठ्या प्रमाणामध्ये करतो. आपण सर्वजण बघतो की माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये 4,10,000 लोकांचा साहेब आमचा मतदारसंघ आहे. आता तुम्ही आलेत, मागच्या वेळेस मला काही बोलण्याची संधी नव्हती म्हणून मी काही मांडू शकलो नाही, पण आता तुम्ही आलेत म्हणजे काय पणन मंत्री महोदय पण आहेत, पालक पण आहेत आणि आरोग्य दूत पण आहेत, पण आम्हाला मांडण्याची संधी व्यासपीठाच्या माध्यमातून मिळाली पाहिजे याच्यासाठी मी इथं उभा आहे. आज आमच्या तालुक्यामध्ये जेवढे ग्रामीण रुग्णालय त्याच्यामध्ये माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब गवा पाटील 4 वेळेस विधानसभेचे आमदार होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये आमचं सोनगीर ग्रामीण रुग्णालय त्या काळामध्ये झालं. त्याच्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये लांबकानी ग्रामीण रुग्णालय तिथं मागच्या काळामध्ये मंजूर झालं. त्याला सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी आम्हाला 15 कोटी रुपयाची मागणी आदरणीय मंत्री मोदी आमची मागच्या काळामध्ये होती. आम्हाला माहिती आहे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार आहे, पण आता माझा उद्या वाढदिवस आहे, तुम्ही मला म्हटले काहीतरी गिफ्ट काहीतरी मला हॅपी बर्थडे नाही केलं चालेल, पण आमच्या तालुक्यातल्या लोकांसाठी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने का होईना आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे का मागितलं पाहिजे का नाही. तर आरोग्यमंत्री तत्पर आहे, तर आम्हाला आमच्या तालुक्यामधले सर 2 ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव हा आम्ही तिथे राज्य शासनाला सादर केलेला आहे. जागेचा काहीच प्रॉब्लेम नाही, आमच्याकडे भरपूर जागा उपलब्ध आहे. आम्हाला नेरला ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव तिथं पेंडिंग आहे. सर्व शासनाला सविनय सादर आम्ही तिथं केलेला आहे, कुठल्याही प्रकारची त्रुटी तिथं नाहीये. आणि बोरकुंडचा आमचा दुसरा ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव आहे, दर्जावतीचा प्रस्ताव आहे. तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र जुन्या काळापासून मंजूर आहे, पण तिथं पेशंटचा आवाज एवढा मोठा आहे की त्याचं रूपांतर दर्जोन्नत होऊन ते ग्रामीण रुग्णालय म्हणून झालं पाहिजे. आणि आमचे जे सोनगीरचं ग्रामीण रुग्णालय ते दर्जोन्नत होऊन उपजिल्हा रुग्णालय म्हणून तिथं पुढे झालं पाहिजे. याच्यासाठीची मागणी मी आज मंत्री मोदयांच्याकडे या व्यासपीठाच्या माध्यमातून करतो. वर्ष आहे, टप्प्याटप्प्यात पण दिलं तरी आमचं काही म्हणणं नाही. शेवटी तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी आई महालक्ष्मीच्या भूमीत येतात. वाढदिवस आहे, मला माहिती आपण रिटर्न गिफ्ट त्याला द्यालाच, परंतु हे जिल्ह्याचं ठिकाण आहे धुळे शहर आणि या शहरात सर्व मोठे मोठे रुग्णालय असतील, प्रायव्हेट असतील, सरकारी असतील, हे सर्व या धुळे शहरात या ठिकाणी आहेत. साहेब विशेष मी जास्त बोलणार नाही, काही 2-3 मागण्या आहेत साहेब. त्याच्या पहिले या महिला बालकल्याण रुग्णालय जो आज या ठिकाणी उभा आहे साहेब, फार प्रतीक्षा करावी लागली या रुग्णालय कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला आठवतही नसेल साहेब, ठेकेदाराने हे काम बंद केलेलं होतं निधी अभावी. मी आपल्याकडं विनंती केली साहेब का हे काम आपल्याला लवकर संपवायचं आहे. 3 कोटी रुपये बाकी होते साहेब ठेकेदारांचे. त्यावेळेला मी आपल्याकडे विनंती केली आणि आपण 10 दिवसाच्या आत या रुग्णालयासाठी 1 करोड रुपये मंजूर केले आणि स्वतःहून मला फोन करून सांगितलं का तुमच्या मागणीप्रमाणे 1 करोड रुपये आपण त्या ठेकेदाराला बिल अदा या ठिकाणी करत आहोत. तर अशा आरोग्यमंत्र्यांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे साहेब. तसंच आज या महिला बाल रुग्णालयाला माझी आपल्याला विनंती राहील का भारतातील पहिल्या महिला डॉक्टर ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्री होत्या आनंदाबाई जोशी यांचं नामकरण आपण या महिला रुग्णालयाला द्यावं ही माझी आपल्याला या ठिकाणी या निमित्ताने विनंती असेल साहेब. दुसरी एक मागणी आहे आमची का जळगाव, धुळे, नंदुरबार या 3 जिल्ह्यामध्ये रेडिओथेरपी हे कुठंच नाही आहे साहेब. तर एक रेडिओथेरपीचं युनिट कॅन्सर रुग्णालयाची तर मागणी आहे साहेब आमची, ते होईल तेव्हा होईल साहेब निधीचा सर्व बघून. परंतु एक रेडिओथेरपी जर या ठिकाणी चालू केली साहेब अर्जंटमध्ये तर या 3 जिल्ह्यांना मोठा लाभ होणार आहे. धुळ्याची भौगोलिक परिस्थिती अत्यंत चांगली आहे. 7 नॅशनल हायवे धुळ्यातून जातात. आदिवासी भाग धुळ्याला मोठ्या प्रमाणावर जोडलेला आहे. आता मनमाड इंदोर रेल्वे मार्गही आमच्या माजी खासदारांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झालेला आणि कामाला सुरुवातही झालेली आहे. तर ती एक विनंती साहेब आमची आपल्याला या माध्यमातून आहे. आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स या 2 ते 3 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी आम्हाला तातडीने मंजूर करून द्यावा साहेब.
ही एक विनंती आहे. अशा महत्त्वाच्याकडे आहे ज्या प्रिमायसेसमध्ये आपण आहोत त्या प्रिमायसेसमधले रस्ते आणि ते एक अपघात विभाग आहे पुढं. पावसाळ्यात पूर्ण पाणी त्या अपघात विभागात भरतं साहेब. त्याच्यासाठीचं एक प्रस्ताव मी आपल्याकडे दिलेला आहे. CM साहेबाचा एन्डॉर्समेंटही त्याच्यावर झालेला आहे साहेब. तर ते एक प्रस्ताव आम्हाला मंजूर करून द्यावं एवढी विनंती करतो. आपण आलात, या शहरात आलात, एवढं मोठं रुग्णालयाचं आपल्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकार्पण झालं त्याबद्दल मी पूर्ण शहरवासियांच्या तर्फे आपला मनापासून आभार. महिला बाल रुग्णालयाची उपलब्धता झालेली आहे आणि म्हणून हे जरी सगळं उपलब्ध असलं साहेब, मंत्री महोदय साहेबांनी मी विनंती करेन, आपण तिकडे कॅटलॉगची मागे 7-8 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी लोकार्पण केलं. अतिशय म्हणजे चांगली आनंदाची गोष्ट अशी आहे की रुग्णांनी त्या ठिकाणी 221-22 रुग्णांनी त्या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे कॅटलॉगमध्ये त्या ठिकाणी ज्यांना ज्यांना गरज होती अशा रुग्णांनी त्या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे. त्याच्यापैकी 22 रुग्णांना या ठिकाणी एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि त्यामुळे ज्या रुग्णांना खरोखर ही गरज होती की अति अल्प दरामध्ये अतिशय याच्यामध्ये, त्याचप्रमाणे महिला बाल रुग्णालयामध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या निश्चितपणे या ठिकाणी इथला स्टाफ आणि इथले डॉक्टर सगळे परिपूर्णपणे करण्याचा प्रयत्न करतील आणि करतीलच अशी अपेक्षा आहे. साहेब, दुसरी एक गोष्ट विनंती या ठिकाणी शहराचे आमदार अरुण भैयांनी आपल्यासमोर मांडलेली आहे की या प्रिमायसेसमध्ये हे जे रस्ते आहेत, जर आपण एवढं चांगलं अद्याप सगळं हॉस्पिटल या ठिकाणी महिला बाल रुग्णालय केलेलं आहे, सगळ्या सुविधा आहेत, परंतु या ठिकाणी बाहेरचा प्रिमायसेस आपण ज्या ठिकाणी बसलो ना सगळा प्रिमायसेस हा फेवर ब्लॉक आणि कॉन्क्रिटीकरणचा झाला तर निश्चितपणे या ठिकाणी मध्ये त्याचं प्रदूषण होणार नाही किंवा त्या माध्यमातून धूळ माती घाण जाणार नाही आणि पावसाळ्यामध्ये येणारे सगळे रुग्ण हे या ठिकाणी त्या रुग्णालयात येत असतील तर त्याच्या माध्यमातून स्वच्छता राहील. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो साहेब, पालकमंत्री महोदयांना विनंती करतो साहेब, या ठिकाणी जे काही 5 ते 7 कोटी रुपये लागतील तेवढं आपण द्यावं. एवढं जागा आहे ही शहराच्या हृदयामध्ये. तिथून बस स्टॉप असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, कुठलंही कार्यालय हे अत्यंत सोयीचं आहे आणि प्रत्येक तालुक्याला इथून आपल्याला प्रवास करता येतो आणि इथं ही जागा अत्यंत महत्त्वाची. आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवा ही प्रत्येक सामान्य लोकांचा अधिकार आहे आणि ते देण्याची जबाबदारी देखील ही शासनाची आणि महाराष्ट्र सरकार आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत संवेदनशीलपणे नवनवीन योजना करत जनतेच्या सेवेमध्ये काम करतो. आज आपल्या या धुळे जिल्ह्यामध्ये आरोग्याची सेवा मिळावी, दर्जेदार मिळावी, वेळेत मिळावी. काही घटना झाली तर जो गोल्डन आवर असतो त्या अर्ध्या तासात 15 मिनिटात 1 तासात जर आपल्याला रुग्णसेवा मिळाली नाही तर नंतर मग पेशंट रिकवर होऊ शकत नाही. मग या सगळ्या दृष्टिकोनातनं धुळे जिल्ह्यातील माता असेल, बालके असतील, ज्येष्ठ नागरिक त्या सगळ्यांसाठी अत्यंत सुंदर अशी व्यवस्था ही झालेली आहे. मी मंत्री महोदयांचं मनापासून आभार व्यक्त करेन की आमचे मित्र म्हणून त्यांनी अनेक वेळा सांगितलं की महाराष्ट्राचा व्याप केवढा आहे आणि म्हणून आपण ऑनलाईन याचं लोकार्पण करावं. परंतु मी आग्रह केला की मंत्री महोदय आपण इथे आल्याशिवाय आम्ही लोकार्पण करणार नाही. खरं 15 तारखेला होणार होतं आणि आता 2-3 दिवस उशिरा झाला. पण मंत्री महोदय हेतू एवढाच होता की आपल्यासारखे कर्तव्यदक्ष ज्यावेळेस मंत्री इथे येतात, परिस्थितीची सगळी माहिती घेतात. आपण मुंबईच्या मंत्रालयामध्ये काम करत असताना या ज्या दुर्गम जिल्हे जे आहेत, दुर्दैवाने आमचा धुळे जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये आला आणि याचा काही आम्हाला अभिमान झाला नाही. परंतु या निमित्ताने का होईना महाराष्ट्र सरकारच्या लक्षामध्ये आलं की हा जिल्हा कुठेतरी लॅकिंग आहे, मागे पडतोय आणि मग या जिल्ह्याला बळ देण्याची गरज आहे. आणि या 3-4 स्तंभामध्ये आरोग्य सेवा अत्यंत महत्त्वाची. आणि मग आपलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी लक्ष वेधू इच्छितो की पूर्वीच्या काळामधला धुळे नंदुरबार जिल्हा आणि आता धुळे जिल्हा हा आरोग्य सेवामध्ये आज आपण एक चांगल्या रुग्णालयाचं लोकार्पण केलं. बाजूला महिला रुग्णालयाचं आणि दुसऱ्या बाजूला ज्याची आवश्यकता आपल्या भविष्यकाळातल्या संपूर्ण आजाराचं निदान अचूक होण्यासाठी आवश्यक असणारे MRI सेंटरचं सुद्धा उद्घाटन
आदरणीय जयकुमार रावल साहेबांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या शुभ हस्त्याने आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं. मी मनापासून तमाम सगळ्या धुळेवासियांना मनापासून आरोग्यमय अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शुभेच्छा देत असताना मला आठवतंय की मागच्या वर्षभरापूर्वी 6 महिन्यांपूर्वी गडचिरोलीला माझा दौरा होता आणि गडचिरोलीला दौरा असताना ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या आस्थापना पूर्ण झाल्या असतील त्याचा सुद्धा उद्घाटन करावं, लोकार्पण करावं, जेणेकरून या सगळ्या आस्थापना उपयोगाला याव्यात. म्हणून इथल्या कॅथलॅबला जे काही काम पूर्ण झालं होतं त्याचं उद्घाटन व्हायला नव्हतं, म्हणून मी राहुल साहेबांना विनंती केली होती की आपण सगळ्यांनी म्हणून उपस्थित राहून त्याचं उद्घाटन करूया. त्यांनी सांगितलं माझी थोडीशी धावपळ आहे, आपल्या पातळीवरती आपण उद्घाटन करून घ्या. माझी अडचण होत होती कारण शेवटी जिल्ह्याचे पालकमंत्री, कॅथलॅब खूप महत्त्वाचे आहे, आपण असलाच पाहिजेत. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही काय आणि मी काय, आपण एकदा उद्घाटन करून घ्या, पण ही सेवा लोकांच्यासाठी उपयोगाला आली पाहिजे. आणि निश्चितपणानं त्या दिवशी नंतर आजचा जर स्कोअर बघितला तर मगाशी सन्मान्य सरांनी सांगितलं की किमान 200-250 पर्यंतच्या सगळ्या ज्या काही केसेस झाल्या त्या बघितलं तर मला वाटतं आमच्या उद्घाटनाला जर लोक थांबले असते तर ते सगळे 250 लोक आजारातल्या उपचाराविना थांबले असते किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले असते. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी वेळेवरती लोकार्पण होणं आणि त्याचा अचूक पद्धतीनं लोकांना उपयोग होणं हे सुद्धा आमच्या संपूर्ण शासकीय यंत्रणेतलं एक महत्त्वपूर्ण काम आहे. आणि म्हणूनच 15 ऑगस्ट दिवशी या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या साधारणतः 200-250 सर्व प्रकारच्या हॉस्पिटलला सुद्धा एकाच वेळी लोकार्पण करावं अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे त्या दिवशी 15 ऑगस्टची धावपळ होती आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशी बऱ्याचशा संस्थांचं लोकार्पण आम्ही केलं. हे लोकार्पण करत असताना सन्मान्य राहुल साहेबांचा आग्रह होता की 15 ऑगस्टला तुम्ही याचं उद्घाटन घेऊ नका, तुम्ही स्वतः या उद्घाटनाला यायला पाहिजे. मी अनुभवया त्यांना म्हटलं की मागच्या वेळा मी आलो त्यामुळे आता मी यायला पाहिजे अशातला भाग नाही, तुम्ही स्वतः पालकमंत्री आहात, बाकीचे सर्व लोकप्रतिनिधी आहेत, आपणच त्या उद्घाटनाची पूर्तता करा आणि एकदा लोकांच्यासाठी सेवा सुरू करा. त्यांचा आग्रह एवढा होता ते म्हटले अजिबात मला बाकीचं माहीत नाही, तुम्हाला यायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत यायचं आहे. त्याच्या पाठीमागे राजकीय पार्श्वभूमी काय आहे तर त्यांनी सांगितलं की त्यांचे आजोबा 4 टर्मचे आमदार आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की आजोबा पंजोबा राजकारणात असली की मुलं एवढी नम्र असत नाहीत, पण रामभाऊ तू खूप नम्र आहेस आणि मला असं वाटतं की हेच पुढे घेऊन जा. हे पुढे घेऊन गेलास तर निश्चितपणानं खूप मोठा होशील. बऱ्याच वेळा 2 गोष्टींसाठी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी, देशातल्या राजकारण्यांनी सुद्धा धावपळ केली पाहिजे. जे आपल्या मतदारसंघातले प्रश्न असतील, ज्या गोष्टींसाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले त्याच्यासाठी आग्रही असलं पाहिजे, अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न केले पाहिजेत. मी तुझ्यासारखं पहिल्या टर्मला काम करत होतो, रावल साहेब सगळे साक्षीदार आहेत. आम्ही त्या वेळेला ज्या वेळेला आमच्या मनासारखं होत नाही त्यावेळेला एवढे भांडायचो की मंत्र्यांना वाटायचं हा भिंद्रणवाला आहे काय. परंतु भिंद्रणवाला कशासाठी तर आपल्या लोकांच्या, आपल्या मतदारसंघातल्या ज्या गोष्टींसाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. त्यामुळे निश्चितपणे रामभाऊ वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सांगितलेल्या पहिल्या दोन्ही गोष्टींमधला पहिल्या टप्प्यातल्या कामाला तरी निश्चितपणे मान्यता देतोय. त्याची ऑर्डर पुढच्या 15 तुमच्याकडे देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि आदरणीय रावल साहेबांनी आम्ही दोघांनी ठरल्यानंतर पुढच्याही टप्प्यासाठी, कारण काही गोष्टींसाठी आदरणीय CM साहेबांकडे जावं लागेल, त्यामुळे तिथंच तुमच्या पालकमंत्र्यांच्या शिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे आपण दोघंही मिळून ते काम केल्यानंतर निश्चितपणे रामभाऊंच्या वाढदिवसाच्या दोन्ही शुभेच्छा देण्यामध्ये आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ असं मला वाटतंय. मध्ये सुद्धा काही हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांच्या मनामध्ये काही शंका आहे, पण मी आपल्या सर्वांना सांगतो की हे महायुतीचं सरकार आहे. एका बाजूला सगळ्या हॉस्पिटलना, डॉक्टर्सना आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या पेशंट्सना सुद्धा किंवा रुग्णांना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सेवा द्याव्यात यासाठीचाच आमचा प्रयत्न असल्यामुळे कुठल्याही हॉस्पिटलला, कुठल्याही डॉक्टर्सना अनावश्यक अशा पद्धतीची कुठलाही त्रास होणार नाही याची सुद्धा जबाबदारी आमची असणार आहे. आपल्या सगळ्या संघटनांशी आम्ही बोललोय, त्या सगळ्या संघटनांच्या बरोबरच्या बोलण्यानंतर त्यांच्या सगळ्या सकारात्मक अशा पद्धतीच्या सूचनांनंतरच आम्ही या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन निघालोय. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये देशातला सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचा कायदा आपण करतोय. एका बाजूला शासकीय आणि दुसऱ्या बाजूला खाजगी आस्थापनांमध्ये असणाऱ्या सगळ्या पेशंटना सुद्धा चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात हाच या पाठीमागचा प्रामाणिक प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांचा उपयोग आपल्या सर्वांना निश्चितपणे होणार असल्यामुळं मी IMAच्या सुद्धा सर्व डॉक्टर्सना विनंती करतो की आपण निश्चित राहावं आणि चांगल्या पद्धतीनं या सगळ्या सेवांचा लाभ आपण लोकांच्यापर्यंत द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो.